मेहुणी दाजींसोबत आनंदात दिल्लीला गेली, पण 15 दिवसांनी घरच्यांनी अशी बातमी ऐकली की ते ऐकून सगळेच हादरले। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे प्रकरण पलिया गावातील आहे। इथे राहणाऱ्या दिलीप कुमारने अयोध्या जिल्ह्यातील बेकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सहजपूर गावात आपली मुलगी नीतू हिचं लग्न केलं होतं। सुमारे 15 दिवसापूर्वी नीतूचा दीर अंकित भावाच्या सासरच्या घरी पोहोचला आणि वहिनीच्या डिलिव्हरीच्या बहाण्याने 22 वर्षीय मेहुणी दिव्यांशूला घेऊन दिल्लीत गेला। 5 जुलै रोजी वडील दिलीप यांना दिव्यांशूचा मृत्यू झाल्याची माहिती दुसऱ्या कोणाकडून मिळाली। माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी अंकितला फोन केला असता अंकितने सांगितलं की 4 जुलै रोजी दिव्यांशूने गळफास लावून आत्महत्या केली। रात्री उशिरा अंकितने दिव्यांशूचा मृतदेह दिल्लीहून खासगी रुग्णवाहिकेतून आणला आणि मृतदेह घराबाहेर ठेवून तिथून पळ काढला। मृत तरुणीचे काका जीत बहादूर यांनी आरोप केला आहे की मोठ्या मुलीचा दीर अंकितने दिव्यांशूला नोकरीसाठी दिल्लीला नेलं आणि तिची हत्या केली। रात्री 12 वाजेच्या सुमारास त्यांनी खासगी रुग्णवाहिकेतून मृतदेह घरी पोहोचवला। यानंतर मृतदेह घराबाहेर ठेवून घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणी मुशीगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। मृत तरुणीची बहीण किरणने सांगितलं की तिच्या बहिणीच्या दीराने खोटं बोलून तिला दिल्लीला नेलं, विष पाजलं आणि गळफास लावून तिची हत्या केली। माझ्या आईलाही खोटं बोलून घटनास्थळी बोलून घेतलं आणि नंतर बहिणीची हत्या झाल्याचं समजलं। या संपूर्ण प्रकरणात मुशीगंज कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रेमचंद गौतम यांनी सांगितले की तक्रार प्राप्त झाली आहे। मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे।